गुरु आणि शिष्य दोघं फिरत निघाले. बघ काय बोलले, फिरत निघाले. मग आता गुरु झाडाखाली बसले. इकडं तुला गोष्ट नसेल ऐकायचं बाहेर उभा राहा. गुरु एका झाडाखाली निवांत बसले आणि शिष्याला सांगितलं की जा रे बाबा म्हणे, ते वडगाव. हे काय आहे? आता आपण काय म्हटलं ना, वडाच्या झाडाचा पत्ता आहे ना, रस्ता आहे. शिष्य गेला, वडगावातून भिक्षा मागून म्हणून सांगितलं त्याला. शिष्य गेला, त्याने गावामध्ये भिक्षा मागितली की आमचे गुरु आणि आमचा असं तापेला आलेला आहे, आम्ही एका झाडाखाली थांबलो आहे, आम्हाला जेवणासाठी धान्य पाहिजे. मग कोणी तांदूळ दिलं, कोणी पीठ दिलं, कोणी तेल दिलं, कोणी हळद दिली, कोणी मीठ दिलं, कोणी मसाला दिलं. हे चप्पल द्या आईची, दीपलीकडे ते पडका. आणि असं करून त्या शिष्याने आपला शिधा गोळा केला. शिधा म्हणजे काय? शिधा म्हणजे काय? त्यांना जे गरजेला खायला लागणाऱ्या वस्तू होत्या, मग पीठ असेल, मीठ असेल, भात असेल, काही असेल, धान्य कुठले कडधान्य असेल, तेल असेल, हा शिधा गोळा केला आणि गुरुकडे निघाले. तर वाटेमध्ये एका ठिकाणी पूजा होती. त्या पूजेच्या ठिकाणी प्रसाद देण्याचं काम चालू होतं. मग एका माणसाने आवाज दिला, ओ महाराज इकडे या. शिष्य गेला, त्याने पाहिलं, त्याने त्याला प्रसादामध्ये 5 लाडू दिले. किती लाडू दिले? 5. शिष्याने पाहिलं 5 लाडू आहेत मोतीचूरचे, खूप सुंदर. तुझ्या तोंडात पाणी आलं का नाही? तसं त्या शिष्याच्या तोंडात सुद्धा पाणी आलं. त्याने विचार केला, लाडू किती आहेत? 5. आम्ही किती माणसं आहेत? 2. किती? 2. मग आता मी तिथे गेल्यानंतर गुरु आणि शिष्य दोघांनी जर वाटून खायचं म्हटलं तर समसमान वाटलं तर किती येतील? 2 आणि 1 लाडू शिल्लक राहिला. शिष्याने विचार केला, गुरुला कुठं माहिती आहे की मला किती लाडू मिळालेत? 1 लाडू खाल्ला. मग शिष्य ते धान्य सगळं लाडू घेऊन चालत निघाला होता. थोडा पुढे गेला, एक छोटीशी नदी लागली, तिथं बसला पाणी प्यायला आणि विचार केला, मी तिथे गेलो तर एवढ्या पायपीट करून सगळं मागून आणलंय म्हणून माझे शिष्य गुरु मला काय म्हणणार आहे? अरे शिष्या, ह्या अर्धे लाडू तू खा आणि अर्धे लाडू मी खातो. आता 4चे अर्धे किती झाले? 2. ह्याने काय केलं? 2 खाऊन टाकले. का? तर शिष्य गुरु कसं काय म्हणणार आहे, मी एवढे केले म्हणजे खा म्हणणार आहे ना. 2 खाऊन टाकले. आता किती शिल्लक राहिले त्याच्याकडे? 2च राहिले. शिष्य थोडा पुढे चालत गेला, 2 लाडू खाल्ल्यावर पाणी पिऊन पुढे गेला. खूप पुढे गेल्यानंतर तर गुरुचं जवळ येत होतं झाड, गेला आणि तिथे विचार केला, त्याला माझ्याकडे 2 लाडू आहेत. तिथे गेला, गुरु काय म्हणणार आहे? 2 मधलं 1 तुझा, 1 माझा. 1 लाडू खाऊन टाकला याने, आता माझाच आहे ना, खाऊन टाकला. असे करता त्याने किती लाडू खाल्ले? 4. किती? 4. त्याकडे 1 लाडू शिल्लक राहिला. 1 लाडू घेऊन गुरुच्या जवळ गेला आणि तिथे जाऊन म्हणाला, विचार केला, आता 1च लाडू आहे, गुरु आहे, जर दिलं तर ते स्वतः खाऊन टाकतील, अर्धा तर करणार नाहीत. आणि मग तेवढं मोठं मन नाही ते मला म्हणणार नाहीत की बाबा तू खाऊन टाक. विचार केला, आता गुरुला काय माहिती म्हणे कोणी मला लाडू दिलेत. त्याने ते लाडू खाऊन टाकला आणि 5ही लाडू त्याने फस्त केले. गुरुजवळ गेला, त्याने सगळी शिधा खाली ठेवली, झोळी ठेवली आणि म्हणाला, महाराज खूप चांगली दक्षिणा मिळाली, खूप चांगलं धान्य मिळालं मला, मी छान सुंदर असं जेवण तयार करूया. जेवण बनवायला सुरुवात झाली. जेवण तयार झालं. गुरु म्हणाले, अरे शिष्या, पिण्यासाठी शुद्ध आणि स्वच्छ ताजं पाणी घेऊन येणार नदीवरून. शिष्य पाणी आणायला गेला. पाणी घेऊन आलं. पाणी घेऊन आल्यानंतर पानं वाढले गेले. पानं वाढताना जेवण बघायला गेलं तर त्या भांड्यामध्ये जेवण नव्हतं. भांडे सगळे रिकामे होते. काय झालं असेल? गुरुनी खाल्लं असेल. अजून काय झालं असेल? गुरुनी खाल्लं असेल. ठीक आहे, कारण गुरुच होते ना मागे. अजून काय झालं असेल? दुसरी गोष्ट काय असेल? दुसरी शक्यता काय असेल? पहिली शक्यता अशी आहे की तो पाणी आलं आणेपर्यंत गुरुनी सगळं खाऊन टाकलं. ठीक आहे, अजून दुसरं काय असेल? गायब केलं असेल विद्येने. अजून बोला बिंदास. काय? मांजरीने खाल्लं असेल. म्हणजे अशा गोष्टी विचार करू शकतो ना आपण, काय झालं असेल. ठीक आहे, मांजर खाऊ शकते कारण गुरुचा डोळा लागला असेल, कुत्रा आला असेल, मांजर आला असेल, या प्राण्यांनी खाल्लं असेल. अजून काय होऊ शकलं असतं? हां, म्हणजे वाढलंच नाही. म्हणजे ते त्या भांड्यामध्ये काहीच नव्हतं. मग गुरुनी शिष्याने गुरुकडे पाहिलं, म्हणलं, महाराज गुरु जेवण करायचे, भूक लागली, पाणी आणलं सगळं. अरे मी असा विचार केला म्हणे काय की आता एवढं जेवण बनवलं,
तू शिष्य, मी गुरु, माझी सेवा करतोस, तू सगळं आधी मला वाढणार, मी खाणार, माझं पोट भरल्यानंतर तू खाणार, बरोबर. त्यापेक्षा मीच वाढून घेतलं आणि मी सगळं खाऊन टाकलं. का? माझं समाधान ते तुझं समाधान. शिष्य म्हणला, असं कसं माऊली? म्हणलं, असं कसं म्हणजे? मी माऊली तुझा गुरु आहे ना, जे काही असेल माझं समाधान होईपर्यंत तू देणार ना मला. मी खाल्लं. शिष्य म्हणाला, मग मला भूक लागली होती का? अरे तू शिष्य आहे, तू माझ्या सेवेत आलेला आहे, जर काही राहिले असतं तर तुला आनंद दिलं असतं, पण मला भूक लागली, मी खाल्लं. शिष्याला प्रश्न पडला, यांना कळलं का काय पण लाडूचं आता? गुरु पण काही बोलत नाही. मग थोड्या वेळाने शिष्याला खूप भूक लागली, धान्य तर काहीच नाही खायला, पोट भरून नाही, सांगलं तेवढं सगळं संपवलं यांनी. शिष्य म्हणाला, मला भूक लागली, मी अजून जाऊन येतो. तर म्हणाला, थांब, तुझ्या दाढीत बघ. त्या दाढीत काय लागलं होतं? लाडू. काय लागले होते? लाडू. गुरु म्हणाले, ते लाडू कुठे आहेत? मला कोणते लाडू? तुझ्या दाढीत आहे. ते लाडू कुठून आले? मग शिष्याला कळलं आता काही खरं नाही, गुरुला जे काही झालेलं आहे. शिष्य मधला म्हणजे बोलला, खरं बोलला की मला प्रसादामध्ये किती लाडू मिळाले होते? 5. त्यांनी काय काय केलं ते सगळं सांगितलं. मग गुरुनी इकडून भांडं काढलं, म्हणलं हे जेवण. आणि लक्षात ठेव म्हटलं, कधी भविष्यात हे जे काही माझ्याकडे असेल, जे काही मी कमावले किंवा जे काही माझ्याकडे येतं, हे सगळं कोणाचं असेल? माझ्या शिष्याचं असेल. कोणाचं असेल? शिष्याचं असेल. कधीही मी ह्याच्या तुझा भाव करणार नाही, हे तुझ्या हक्काचं आहे, तुला मिळणारच आहे माझ्याकडून, फक्त तुझी गुरुभक्ती बघ. शिष्य ओशाळला, लाजला, शर्मेले मान खाली घातली आणि म्हणाला, माझं चुकलं, हे असं करायला नाही पाहिजे होतं. जर त्याने 5 लाडू आणले असेल, कदाचित त्या गुरुने त्याला 5 लाडू दिले असते की नाही? का? त्याने आणले ना, मेहनत केली म्हणून त्याला दिले असते. पण त्यांनी काय केलं? अक्कलपोटेपणा केला, लालच. काय केलं त्यांनी? लालच मनात ठेवला, आणि त्या लालचीचं फळ काय मिळालं? शेवटी त्याला धडा शिकवावा लागला गुरूंना. म्हणजे लालच ही आयुष्यात कधी काय असते? वाईट आहे का चांगली आहे? मग ती बाळगायची का? मग आता सांगायचं, चॉकलेट खाणारी पोरं, तुम्ही सगळे चॉकलेट तुम्हीच खाणार का? खाणार का आता? सगळ्यांना वाटून खाणार की तुम्ही एकटेच खाणार? मी काय विचारलं होतं? ही चॉकलेट कोणी खाणार? मी खाणार. म्हणजे सगळ्यांना वाटायची तुम्हीच खाणार का? हर्ष, जे सगळ्यांना देऊन घेण्याचं जो समाधान आहे, तो चोरून किंवा लपवून किंवा कोणाला लुबाडून किंवा कोणाला तोंड मारून खाण्यामध्ये याचं समाधान नाही. आणि लक्षात समजली गोष्ट? आवडली? आचरणात आणणार? कसे वागणार? चांगलं वागणार का? का लालच करणार? काही मिळालं शाळेसाठी तर ते सगळ्यांचं असेल ना? आणि तुम्हाला तुमचं मिळेल एवढा विश्वास राहील ना? ठीक आहे, थँक्यू.